नमस्कार मंडळी. टार्गेट टेट या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. आजपासून आपण महाटेट परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस सविस्तर समजून घेणार आहोत. माझा उद्देश अगदी साधा आहे. तुम्हाला या परीक्षेसाठी योग्य दिशा दाखवणं, प्रत्येक विषयाचं स्पष्टीकरण देणं आणि अभ्यासात मदत करणं. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण सिलेबस बघूयात काय आहे नेमका तो. तर बघा इथे सब्जेक्ट वाईज सिलेबस दिलेला आहे. म्हणजे आपल्याला कोणते-कोणते सब्जेक्ट असणार आहे. तर आपल्याला सुरुवातीला फक्त 2 सब्जेक्ट दाखवले जातात. एक ॲप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स आणि त्याच्यामध्ये मग ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला काय-काय असणार आहे आणि इंटेलिजन्समध्ये काय-काय असणार आहे. तर बघा हे काही एवढं म्हणजे तर समजा बघा तर ॲप्टिट्यूडमध्ये जसं मॅथेमॅटिकल ॲबिलिटीजवरती क्वेशन वगैरे असं हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तर आपण मेन सिलेबसकडे वळूयात. तर बघा मेन सिलेबस जर बघितला ना आपण तर दाखवते मी 1 मिनिट. हां. तर इथे मी टॉपिक वाईज सिलेबस काढला आणि मग नंतर मी टॉपिकमध्ये कोणते-कोणते चॅप्टर येणार आहे ते पण सांगितलेलं आहे. तर बघा टॉपिक वाईज आता म्हणजे सब्जेक्ट आहे पहिले तर सब्जेक्ट कुठले तर आपल्याला 6 सब्जेक्ट आहे. एक इंग्लिश लँग्वेज आहे, मराठी लँग्वेज आहे, जनरल नॉलेज आहे आणि मानसशास्त्र आहे, हे चाइल्ड सायकॉलॉजी आणि त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. आणि रिझनिंग एबिलिटी हे 6 सब्जेक्ट आहे आपल्याला. तर इंग्लिश लँग्वेजमध्ये आपल्याला बेसिक ग्रामर आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे जसं सिनॉनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन असं हे बेसिक ग्रामर, व्होकॅब्युलरी आहे, फिल इन द ब्लँक, सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर आणि मराठीमध्ये पण आपल्याला बेसिक ग्रामर आहे. तर बेसिक ग्रामरमध्ये सगळ्यात पहिले तर ते शब्द वगैरे ते सगळं करायचं ते आपण नंतर बघूयात. मी फक्त तुम्हाला एक ओव्हरऑल सांगते की एक्झॅक्टली आपल्याला सिलेबस कसा असणार आहे. त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये 8 to 12 तिथे दाखवलं त्यांनी सब्जेक्ट बुक्स फ्रॉम 8 to 12. त्याच्यानंतर चाइल्ड सायकॉलॉजीसाठी आपलं काही नाही मानसशास्त्राचं पुस्तक वाचायचं फक्त. डी-एड जे असेल तुमच्याकडे ते. बी-एडला आहे का माहीत नाही मला, पण डी-एडला मला माहिती आहे की डी-एडला एक मानसशास्त्राचं पुस्तक आहे, तर ते वाचून काढायचं. बी-एडलाही आहे वाटतं. तर मग नंतर बघा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे कोणते-कोणते टॉपिक आहे. तर नंबर सीरीज आहे, सॉल्व्हिंग टर्मिनॉलॉजी, रेशो अँड प्रपोर्शन, पार्टनरशिप, टाईम, वर्क स्पीड, एव्हरेज प्रॉफिट अँड लॉस, सिंपल अँड कंपाउंड इंटरेस्ट, करन्सी आणि मेजरमेंट. आता हे एवढं तुम्हाला मराठीत एक्सप्लेन करायची गरज नाही. आता हे काही ह्याला ट्रान्सलेट करायची गरज नाही की नंबर सीरीज म्हणजे काय. हे सगळं तुम्हाला समजतंच. आणि तसं पण आपली जी एक्झाम आहे ती आय-बी-पी-एस कंडक्ट करणार आहे आणि आय-बी-पी-एसचा तुम्हाला माहिती आहे सिलेबस जो आहे तो इंग्लिश आणि हिंदी 2 लँग्वेजमध्येच अवेलेबल आहे. तर होता होईल हे जे रिझनिंग आणि मॅथेमॅटिक्सचे जे क्वेशन्स आहेत तर ते तुम्ही इंग्लिशमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आय होप सो की सगळ्यांना हे समजत असेल. तसं मी वेळोवेळी तुम्हाला मराठीतही सांगत जाईल. आता फक्त आपण एक सिलेबस बघतोय तर म्हणून मी तुम्हाला हे जसंच तसं वाचून दाखवलं. त्याच्यानंतर बघा रिझनिंग आणि जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही तसं मला कमेंटमध्ये सांगा की तू मराठीत एक्सप्लेन कर म्हणून. तर हे बघा आता रिझनिंग एबिलिटीमध्ये कॉम्प्रिहेन्शन आहे, क्लासिफिकेशन आहे, कोरिलेशन, हिरार्ची आहे, रिझनिंग अँड इन्फरन्स आहे. त्यानंतर कोड क्वेशन्स आहे, साइन लँग्वेज आणि हे काय रिदमिक अरेंजमेंट आहे. त्यानंतर महाटेट सिलेबस टॉपिक वाईज. आता हे जे आपण हे बघा इथे सब्जेक्ट आणि सब्जेक्टमध्ये हे जे सगळे टॉपिक होते ना, त्या टॉपिकमध्ये काय आहे? तर मेंटल एबिलिटीज, न्यूमेरिकल एबिलिटीज हे सेक्शन आहेत आणि सेक्शनमध्ये मग आता तुम्हाला जे त्यांनी ॲक्चुअली टॉपिक म्हणजे हे नाही दिलं. मला वाटलं की हेच दिले. नाहीतर मग इथे बघा मेंटल एबिलिटी एक सेक्शन म्हणजे ह्या एबिलिटीवरती तुम्हाला काय-काय टॉपिक्स असणार आहे तसं दिलंय यांनी. तर बघूयात आपण काय-काय दिलं ते. मेंटल एबिलिटीमध्ये टॉपिक्स बघा सीरीज आहे, एनालॉजीज आहे, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन, कोडिंग, डिकोडिंग, पॅटर्न कंप्लीशन, ऑड वन आउट, पझल सॉल्व्हिंग. हो, आपल्याला असे क्वेशन आलेले बघा. आणि याचं डिस्क्रिप्शन म्हणजे हे का बरं असे क्वेशन दिले. तर मी जस्ट एक एक्सप्लेन करते की क्वेशन ऑन लॉजिकल थिंकिंग, पॅटर्न रिकॉग्निशन अँड जनरल इंटेलिजन्स. मग हे असं दिलेलं आहे म्हणजे आता इथे बघा न्यूमेरिकल एबिलिटीजमध्ये तुम्हाला एच-सी-एफ, एल-सी-एम, पर्सेंटेज, रेशो प्रपोर्शन, टाईम, वर्क, स्पीड, डिस्टन्स, प्रॉफिट आणि लॉस एव्हरेज. तर सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्याला हे मेंटल एबिलिटी, न्यूमेरिकल एबिलिटी आणि लँग्वेज स्किलमध्ये तर आपल्याला माहितीच ग्रामर आहे. त्याच्यानंतर एज्युकेशनल सायकॉलॉजीमध्ये काहीच नाही. मी पुन्हा सांगेल की मानसशास्त्राचं पुस्तक वाचायचं बस.
त्यानंतर जनरल नॉलेज हे वेगवेगळं असणार आहे. जसं की हिस्ट्रीवर असेल, जिओग्राफीवर असेल, तर एक बेसिक जनरल नॉलेज असेल. आता याच्यासाठी थोडंफार आपण एखादं जीकेचं एखादं पुस्तक वाचू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर. नाहीतर रोजचा पेपर वाचत असेल तरी चालेल. पण एक जीकेचं छोटं पुस्तक वाचून घ्यायचं जर वेळ मिळाला तर. त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT तिथे बेसिक कम्प्युटरचं तुम्हाला नॉलेज असतं. जसं की कम्प्युटरचं बेसिक, MS ऑफिस, इंटरनेट बेसिक्स, ॲप्लिकेशन्स इन टीचिंग अँड डिजिटल लिटरसी. म्हणजे तुम्हाला किती कम्प्युटरबद्दल एक बेसिक नॉलेज आहे ते थोडंफार इथे माहिती असते. ICT म्हणून एक सब्जेक्ट होता आम्हाला DED मध्ये. तर त्याच्यामधलंच येत असेल आय थिंक. पण आता ते पुस्तक जर मिळालं तर ते वाचण्याचा प्रयत्न करा. DED मध्ये आहे हा सब्जेक्ट ICT म्हणून. माझं आता इंग्लिश मीडियम मधून DED झालेलं, त्यामुळे मग मला ICT सब्जेक्टच माहिती आहे. त्याला मराठीत ते इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती तंत्रज्ञान असं वगैरे असेल. त्यानंतर पेडिओलॉजी म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं की हे टीचिंग मेथड हे सगळं आपल्याला ते इव्हॅल्युएशन म्हणून एक म्हणजे DEDची पुस्तकं आहे, त्या पुस्तकात हे असणार आहे सगळं. त्यानंतर लाईफ स्किल्स अँड व्हॅल्यूज BEDच्या पुस्तकात पण आहे ऍक्च्युली हे. आता हे काही विशेष असा अभ्यास हे नंतर बघायचा आपण. याच्यावरती क्वेश्चन्स असतात, ते क्वेश्चन्स आपण केले आणि थोडे बेसिक आपण DED BEDची पुस्तकं वाचले ना तरी हे जे सब्जेक्ट असते कव्हर होऊन जाते. एक छोटी मीडियम साईजची बुक्स येतात. एक इव्हॅल्युएशन म्हणून एक बुक होता आम्हाला DED मध्ये. आता त्याला सॉरी इव्हॅल्युएशन नसेल, पण DEDचे आहे, 1-2 बुक आहेत ती तुम्ही बघून घ्या. मी सांगेल नंतर जर मला मिळाले तर. त्यानंतर लाईफ स्किल अँड व्हॅल्यूज बघा. हे काही नाही, हे काही विशेष याची गरज नाही बघण्याची. आता म्हणजे आलं तुमच्या लक्षात की मेन सिलेबस काय आहे की तुम्हाला मराठी, इंग्लिश, ग्रामर बेसिक आणि एक मानसशास्त्राचं पुस्तक, अजून एक DEDचं एक पुस्तक आहे वाटतं. ते मानसशास्त्राचं वाचलं तरी भरपूर होऊन जातं. आणि हे रिझनिंगचे क्वेश्चन आणि बेसिक मॅथ हे तुम्हाला 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. आता रिझनिंगचे जे क्वेश्चन आहे आणि बेसिक मॅथचे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला IBPSचेच फॉलो करायचे आणि जास्त वेटेज मार्क्स यालाच आहे रिझनिंग आणि मॅथला. सो त्याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे आपल्याला. आता मार्क वाईज बघू आपण. तर ॲप्टिट्यूडला 120 मार्क्स आहे, 120 क्वेश्चन्स आहेत. इंटेलिजन्सला 80 मार्क्स आहे आणि 80 क्वेश्चन्स आहे. झालं 120 आणि 80. येस, 200 मार्काचा पेपर इथे आहे आपल्याला. आता इथे बघा त्यांनी म्हणजे सब्जेक्ट दिले, नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि मार्क्स दिले 2024च्या सिलेबसनुसार. तर मग इंग्लिश सब्जेक्ट आहे. जसं इंग्लिश लँग्वेजला तुम्हाला 15 क्वेश्चन 15 मार्क्स असणार आहे. मराठी लँग्वेजला 15 क्वेश्चन 15 मार्क्स असणार आहे. जनरल नॉलेजसाठी 30 क्वेश्चन 30 मार्क्स असणार आहे. चाइल्ड सायकोलॉजी आणि पेडिओलॉजीसाठी 30 क्वेश्चन 30 मार्क्स. तर तुम्ही म्हणताल हे चांगले मार्क्स यायचे म्हणजे 30 30 30 हे पण आपण गरजेचं आहे. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 30 30. रिझनिंग ॲबिलिटीसाठी 80 म्हणजे रिझनिंग हे याला जास्त वेटेज आहे बघा ह्या 4 सब्जेक्टला. सगळ्यात जास्त तर रिझनिंग ॲबिलिटीजला वेटेज आहे. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला, त्याच्यानंतर चाइल्ड पेडिओलॉजीला आणि जनरल नॉलेजला. हे 15-15 मार्काचे मराठी, इंग्लिश, ग्रामर आहे. तर ते इथे मराठीत आता ज्यांना नाही समजलं असेल वरती ते त्यांच्यासाठी मराठीमध्ये की परीक्षेचे घटक आणि गुण विभागणी. हे तर सगळ्यांना माहिती की 200 गुणांचे असून 120 मिनिटाचा तुम्हाला टाइम असणार आहे आणि नकारात्मक गुणांकन म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाहीये तुम्हाला. हे काही सांगण्याची गरज नाहीये. तर बघा परीक्षेचे घटक आणि गुण विभागणी. तर 2 घटक असणार. एक अभियोग्यता म्हणजे ॲप्टिट्यूड. बघा जसं इथं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड दिलं तर इथे 30 मार्क्स आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला. आणि बाकी हे ॲप्टिट्यूडला इथे एकूण 120 प्रश्न आणि 120 गुण आहे त्याला. आणि बुद्धिमत्ताला इंटेलिजन्सला 80 प्रश्न 80 गुण. आता हे ॲप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स जे एकदम वर आपण बघितलं होतं ना की इंग्लिशमध्ये पण दिलेलं होतं तेच इथे दाखवलं. तर अभियोग्यता घटकातील उपघटक. तर उपघटक कोणते तर तेच वरती मी तुम्हाला असं दाखवलं की मॅथमॅटिकल ॲबिलिटी जे होतं ना, गणितिक क्षमता, वेग आणि अचूकता वगैरे हे तुम्हाला घटक काही गरजेचे नाही.
आणि बुद्धिमत्ता घटकातील हे काही म्हणजे बुद्धिमत्ता घटकातील उपघटक तर आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कुटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी. आता ज्यांना वरचे टॉपिक समजले नसेल त्यांना लक्षात आलं असेल इथे काय काय ते. आता विषयांवर प्रश्नसंख्या आणि गुण. आता हे तर काही सांगण्याची गरज नाही मराठीत पुन्हा. हे मी आत्ताच वरती तुम्हाला सांगितले की आता तरी पण एकदा सांगून देते की इंग्रजी आणि मराठीसाठी 15-15 प्रश्न 15 गुण. सामान्य ज्ञानचे 30 प्रश्न 30 गुण. त्यानंतर बालमानसशास्त्राचं 30 प्रश्न 30 गुण आणि अंकगणिताचे म्हणजे हे जे मी तुम्हाला दाखवले ना इथे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 30 प्रश्न. तर मग हे अंकगणिताचे बघा. अंकगणिताचे 30 प्रश्न 30 गुण, बुद्धिमत्ता चाचणीचे 80 प्रश्न 80 गुण. आता मग हे जे सगळे मिळून उरलेले राहतात ना म्हणजे 15 15 30 आणि 30 यालाच इथे काय म्हणलेलं आहे हे जे 120 मार्काचं दाखवलं ना तुम्हाला ते 120 मार्काचं अभियोग्यता म्हणजे ऍप्टिट्यूड ते सगळं मिळून हे आणि हे बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे हे बुद्धिमत्ता इंटेलिजन्सचे क्वेश्चन सेपरेट 80 मार्काचे तुम्हाला असणार आहे बाकी सगळ्याला मिळून काय म्हटलेलं इथं ऍप्टिट्यूड म्हणजेच अभियोग्यता. ओके. सो तुम्हाला आता इथपर्यंत समजलं तर बस हीच म्हणजे एवढा सिलेबस होता ते सिलेबस माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला म्हणजे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. जर तुम्हाला माहिती नसेल तर सिलेबस हे असे एका पेपरवरती लिहा, घरात चिकटवा. हे टॉपिक म्हणजे हे तसं तर पाठच होऊन जातं याच्यासाठी काही गरज नाही विशेष. आणि एक्झॅक्टली आता बघा याच्यामध्ये याच्यात तर आपल्याला टॉपिक कशात बघायचे फक्त अंकगणित आणि बुद्धिमत्ता ह्या 2 मध्येच आपल्याला टॉपिक शोधायचे. बाकी याच्यामध्ये टॉपिक शोधण्यासारखं काही नाही कारण याच्यात सगळं बेसिक आहे. याच्यात तर पूर्ण पुस्तकच वाचायचं आपल्याला. याच्यात आपण वेगळे टॉपिक नाही काढू शकत आणि थोडं थोडं तर काही प्रश्न असे असतात की आपल्याला ते न पुस्तक वाचताही येतात बालमानसशास्त्राचे. आणि सामान्य ज्ञानाचे जे 30 प्रश्न असणार आहे ना तर ते बघू आपण आता काय अभ्यास करायचा त्याचा. पण हे तर 2 हे बेसिकच असणार आहे हे पण. जर तुम्हाला थोडा थोडा अभ्यास असेल याचा तर तुम्हाला याचा फारसा अभ्यास करण्याची गरज नाही पडत. पण तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ताला जास्त फोकस करावा लागणार आहे इथं. हाऊ टू प्रिपेअर टेट सिलेबस इन ऍडव्हान्स वगैरे थोडी माहिती दिलेली त्यांनी. बाकी काही नाही मग एवढंच आहे बघा. येस. तर बस आजचा व्हिडिओ इथेच मी संपवते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये आपण एक जो टॉपिक असणार आहे सिलेबस मधला आपला त्याच्यावरती स्टडी करूया. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.